या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया। जम्मूतून आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारावडकर आपल्या सोबत जोडले गेलेत। कृष्णा, आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आणि या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे पीओके संदर्भात भारत चर्चा करणार आहे। कोणता मुद्दा मांडला जाणार आहे नेमका भारताकडनं आणि पीओके संदर्भात भारताची नेमकी काय भूमिका मांडली जाणार आहे, काय अपडेट्स आहेत त्याबाबत? श्रुती, आपण पाहतो की युद्धाला पूर्णविराम मिळाल्यानंतर आजची बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। दोन्ही देशाचे डीजीएमओ आज बैठकीला बसतील आणि या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील विषय जे आहेत जे अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत त्या विषयावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर हे भारताला पुन्हा मिळावे यासाठी भारताची आग्रही भूमिका आहे आणि यामध्ये कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीची मध्यस्थी नको। त्याचबरोबर दहशतवादाच्या ज्या मुद्द्याला धरून ऑपरेशन सिंदूर हे भारताने राबवलेलं होतं, पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानातील 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेले होते, तोच मुद्दा पुन्हा एकदा भारताने लावून धरलेला आहे। तो म्हणजे आजच्या डीजीएमओच्या बैठकीमध्ये जे दहशतवादी पाकिस्तानामध्ये आहेत, भारताच्या विरोधामध्ये दहशतवादी कारवाई करतायत, त्यांना पाकिस्तानच्या ताब्यात पुन्हा देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी भारताकडून लावून धरली जाणार। आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यावरती दोन्ही देशांकडून आग्रही भूमिका आहे, दोन्ही देशांना अपेक्षा आहे। कारण तर पाकिस्तानचे जे काही पंतप्रधान आहेत त्यांनी सुद्धा भूमिका मांडलेली होती की काश्मीर सारख्या विषयावरती पुन्हा एकदा नवी जी सुरुवात जी आहे किंवा नवी चर्चा जी आहे ती भारतासोबत होईल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की हजारो वर्षापासून रखडलेल्या या विषयावरती सुद्धा या आता चर्चा करण्याची वेळ आलेली आहे आणि मी मध्यस्थी केली आणि त्यानंतर हे सीज फायर झालं याचा मला अभिमान आहे अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी स्वतःचे गौरवोद्गार काढलेले होते। मात्र भारताकडून आता ही भूमिका स्पष्ट करण्यात येत आहे की कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीच्या मध्यस्थीशिवाय दोन्ही देशांमध्ये योग्य ती चर्चा होईल आणि त्यानंतर जे काही भारताचे मुद्दे आहेत ते भारताच्या वतीने ठेवले जातील, पाकिस्तानचे जे काही मुद्दे ते त्याच्यामध्ये ठेवले जातील आणि दोन्ही देशांमध्ये कुठल्या मुद्द्यावरती चर्चा होऊन काय संगनमत होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण हे सगळे मुद्दे जे आहेत ते हजारो वर्षापासून रखडलेले आहेत। कारण दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान याच्या आधी सुद्धा अनेक वर्षापासून दहशतवादी पोसत आलेला आहे आणि भारताच्या विरोधामध्ये कारवाई करत आलेला आहे। पाकिस्तानचे अनेक मंत्री जे ते स्वतः यांनी कबुली दिलेली आहे की दहशतवादाला त्यांनी 30 वर्षापेक्षा अधिकचा काळ जे आहे ते फंडिंग केलेलं आहे आणि आता भारताच्या समोर अनेक महत्त्वाचे पुरावे असताना की पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतं, त्यांना फंडिंग करतं आणि त्यांना भारताच्या विरोधामध्ये लॉन्च करतं, त्यामुळे आता भारताकडून ही एक महत्त्वाची भूमिका दहशतवादाला धरून आजच्या डीजीएमओच्या बैठकीमध्ये घेतली जाऊ शकते। युद्धाला पूर्णविराम मिळाल्यानंतर आपण पाहतोय की पहिल्याच दिवशी 3 तासानंतर पाकिस्तानकडून सीज फायर व्हायोलेशन झालेलं होतं, शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं होतं आणि त्यानंतर भारतानं कडक इशारा दिलेला होता। आजची जी रात्र आहे म्हणजे कालपासून आपण पाहतोय की जम्मू काश्मीर असेल किंवा इतर जे काही सीमावर्ती भाग आहेत, LOC आहेत, इंटरनॅशनल बॉर्डर आहे, तिथे कुठलाही गोळीबार झालेला नाही आणि मागच्या काही दिवसापासून पहिली शांततेची रात्र गेल्याचं इंडियन आर्मीकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे आजच्या या बैठकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे की बैठकीमध्ये कोणते विषय घेतले जातात आणि कुठल्या विषयावरती सामंजस्य करार होतो। नक्कीच कृष्णा, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।